तर मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल, भाजपचा असेल असं कोणी बोललेलं नाही. आमच्यात भांडण लावण्याचा प्रयत्न करू नका, फडणवीसांनी हे वक्तव्य केलं. मुख्यमंत्री म्हणून सांगतो, मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल असं देखील फडणवीसांनी म्हटलं. की मुंबईचा महापौर हा भाजपचा असेल असं कोणीही म्हटलेलं नाही. सगळ्यांनी महायुतीचा म्हटलेलं आहे. आमच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करू नका. मुंबईचा महापौर महायुतीचा. आता मी मुख्यमंत्री म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला सर्वोच्च नेता म्हणून तुम्हाला सांगतो, मुंबईतला महापौर महायुतीचाच. तर शिंदेच्या शिवसेनेकडून बुलढाणा नगरपालिका स्वबळावर लढण्याची तयारी सुरू करण्यात आली. युतीच्या प्रस्तावाला भाजपाकडून सकारात्मक प्रतिसाद नाही असं संजय गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील नगरपरिषदांबाबत शिंदेची शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. शिवसेना भाजपचा मतदार हा एक आहे आणि अलायन्समध्ये आपण लढलं पाहिजे असा प्रस्ताव आम्ही पण दिला, पण सकारात्मक काही आम्हाला रिस्पॉन्स मिळालेला नाहीये. त्याच्यामुळे आम्ही पण आमच्या तयारीला लागलो आहे. आम्ही सगळं स्वतः लढणार आहे आणि मला वाटतं बीजेपीचा उमेदवार बुलढाण्याचा पक्षाने त्यांचा बहुतेक डिक्लेअर पण केलेला आहे. आज उद्यामध्ये तुम्हाला ते माहीत पडेल. म्हणजे तुम्ही स्वबळावर लढणार असेल तयारी सुरू? हा, तर शिवसेना म्हणून आम्ही लढणार. तर आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील आणि भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी पंकजा मुंडेंची भेट घेतलेली आहे. परळीतील यशस्वी निवासस्थानी पंकजा मुंडेंची त्यांनी भेट घेतली आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांचे भाऊ हेमंत क्षीरसागर भाजपच्या वाटेवर आहेत अशी माहिती मिळते. अशातच हेमंत क्षीरसागर यांनी मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत. तर इचलकरंजी शहरामध्ये राष्ट्रवादीचा महापौर असेल असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. मित्रपक्षांनी सन्मानानं जागा दिल्या नाहीत तर स्वबळावर लढवू असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं. यापूर्वी नगरपालिका असताना आणि आता महानगरपालिका झाल्या असताना सुद्धा या इचलकरंजी शहरामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चांगलं यश राष्ट्रवादीने मिळवलेलं होतं आणि कायमपणानं आम्ही सत्तेत आल्याचा पराक्रम केलेला होता. आणि म्हणून याही वेळेला राष्ट्रवादी स्वतःच्या बळावर जर सन्मानजनक जर वाटाघाटी झाल्या नाहीत तर आम्ही स्वतःच्या बळावर या निवडणुकीत भाग घेऊ आणि चांगल्या पद्धतीचं यश मिळवू. ठीक आहे ना, प्रत्येक पक्ष आपापला महापौर होण्यासाठी प्रयत्न करणार, त्यामुळे आम्ही प्रयत्न करणार. तर कोकणात भाजपाकडून नगराध्यक्षपदाचा पहिला अर्ज दाखल करण्यात आलाय. रत्नागिरीच्या देवरुखमध्ये महायुतीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत मृणाल शेट्टे यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी निरंजन डावखरे, किरण सामंत, शेखर निकम आणि प्रशांत यादव यांची उपस्थिती होती. भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा आमच्यावरती विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिलंय भारतीय जनता पार्टीतर्फे आणि आता महायुतीची ताकद आमच्यासोबत आहे. तर नक्की देवरुख शहरासाठी विकास कामं करत राहू, बहुमताने निवडून येऊ आणि बहुमताने सभागृहात प्रवेश करू याची नक्की खात्री वाटते. भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा फॉर्म हे महायुतीचे सर्वच नेते या इकडे एकत्र येऊन ताकदीने भरलेला आहे. निश्चितपणे कोकणामध्ये एक चांगला संदेश या माध्यमाने जाईल आणि चांगली ताकद याच्यामधनं खऱ्या अर्थाने महायुतीच्या उमेदवारांना भेटणार आहे. काँग्रेसचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगेंनी राजीनामा दिला. दयानंद सोरगे मागील निवडणुकीमध्ये विधानसभेचे भिवंडीतील उमेदवार होते. सोरगे यांनी पत्रात जरी म्हटलं असलं की माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देतोय, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्षामध्ये नाराज होते. निवडणुकांमध्ये डावललं गेल्याची खंत त्यांच्यामध्ये असल्याची माहिती होती. तर आता बातम्या आहे डहाणूमधून. डहाणूमध्ये नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेची हातमिळवणी झाल्याचं पाहायला मिळतं. स्थानिक पातळीवर झालेल्या निर्णयाला मान्यता देण्यात आल्याची देखील माहिती मिळते. शिंदेच्या शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी ही माहिती दिलेली आहे. जी इलेक्शन आहे ते आपण एकत्र लढायची आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व 4-5 दिवसापासून एकत्र राहून आज तुमच्या समोर आलेलो आहे. फक्त डहाणूमध्ये बदल घडवण्यासाठी आलेलो आहोत आणि त्याच्यातून लोकशाही मार्गाने वागणारा त्या ठिकाणचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी बसला पाहिजे आणि ह्या हेतूनेच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. तर दादरमधील शिवसेना भवन येथे बेस्ट कर्मचारी शिवसेनेच्या सदस्यांचा मेळावा पार पडलेला आहे. मेळाव्यातील सदस्यांना सचिन अहिर आणि अरविंद सावंतांकडून मार्गदर्शन करण्यात आलं. 2 दिवसांपूर्वी सुहास सामंतांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा मोठा वर्ग ठाकरेंपासून विभागला गेला.
तर बदलापूरमधील राष्ट्रवादीचे अभिजित सकट यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. काँग्रेसचे वैभव सदाफुले, शिंदे शिवसेनेच्या मोनिका वाघेरेंचाही ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय. मातोश्रीवर्दी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.